याकोबाचे पत्र पहिला अध्याय 2 ते 4 आपण वाचूया। माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या संकटाने तुमची परीक्षा होते तेव्हा तुम्ही केवळ आनंदच माना। तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची परीक्षा उतरल्याने धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही मुनी न होता सिद्ध आणि परिपूर्ण व्हावं। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। आज आपण हे बघूया, कारण की प्रभूमध्ये असताना आणि नसताना अनेक गोष्टी जीवनात घडतात, संकट असतात, समस्या असतात। प्रभूमध्ये आल्यानंतर जेव्हा अशा प्रकारचे संकट येतात, ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे की नाना प्रकारच्या संकटांना, म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे संकटांनी तुमची परीक्षा होते। मग संकट किती प्रकारचे असू शकतात, है ना? आजारपणाचे असू शकतात, आर्थिक असू शकतात समस्या, कोणत्याही प्रकारची समस्या असू शकते। ज्यावेळेला आम्ही प्रभूमध्ये वाढतो त्यावेळेला अनेक आमच्यावरती संकट येतात, समस्या येतात। त्यावेळेला खरी परीक्षा आहे की आम्ही त्याच्यामध्ये किती टिकून राहतो। नाही तर आपण असे पाहतो लोक की बाबा इतकं प्रार्थनेमध्ये आहे, इतके तर जात आहे, पण संकट काय येते साहजिकच आहे, लोक काही काही असे बोलतात, आम्ही तर इतक्या वेळेस गेलो मग हे संकट का आलं। संकट तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर तुम्हाला मजबूत करण्यासाठी येतात। आज जर एखादी समस्या आपल्या जीवनामध्ये आली, पण त्या समस्येमध्ये आम्ही प्रभूमध्ये टिकून प्रार्थनेमध्ये राहिलो तर काय होतं, आम्ही जिंकतो। त्या संकटातून तो परमेश्वर आम्हाला काढतो, पण आमची काय होते, जीत होते। ह्या ठिकाणी म्हटलं तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची परीक्षा उतरल्याने धीर उत्पन्न होतो, है ना? स्टेप बाय स्टेप परमेश्वर आम्हाला अशा प्रकारे तयार करतो की कोणतेही प्रॉब्लेम आम्हाला कमजोर करू शकत नाही, कोणती समस्या आम्हाला कमजोर करू शकत नाही। ज्या वेळेला आम्ही विश्वासामध्ये वाढतो, प्रार्थनेमध्ये वाढतो, संकटांना तोंड देत 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 आम्ही पुढे जातो, त्यावेळेला काय होतं, आम्ही अजून जास्त मजबूत बनतो। परमेश्वर एक चांगला शिक्षक आहे प्रभू, आणि आमचे संकट आम्हाला तोडण्यासाठी नाही तर आम्हाला तयार करण्यासाठी, घडवण्यासाठी, मजबूत करण्यासाठी येतात। आज जर आपण पाहिलं ह्या जगामध्ये किती असे लोक आहेत, अनेक प्रकारचे संकट शकते। तुम्हाला माहिती आहे प्रभू येशू जेव्हा त्याचा बाप्तिस्मा झाला, सैतानाने त्याला काय केलं, जंगलामध्ये घेऊन गेलं आणि त्याला काय म्हटलं की मला नमन कर, हे सगळं काही माझं आहे। प्रभू येशू काय म्हटला, अरे सैताना चालता हो, तू त्याला नमन कर, कारण की तो तुझा बाप। परमेश्वराला कोणीच चॅलेंज करू शकत नाही। आणि आमच्या जीवनामध्ये अनेक ती वेळ येते, अनेक ती परिस्थिती येते ज्या वेळेला असं वाटतं की आता नाही फार डेंजर, आता याच्यातून निघतो की आता सगळं काही संपलं आहे,
आता सगळं काही वाईट झालं आहे, अशा प्रकारचे आपले विचार होऊन जातात. खूप कठीण कठीण परिस्थितीतून जावं लागतं. आज मी एका ठिकाणी बघितली पोस्ट की काही म्हणजे एक मोठा समुदाय जो नारे लावत होता की प्रभू उठलाय, प्रभू उठलाय. आणि मी त्या ठिकाणी कमेंट्स वाचल्या, इतक्या खराब कमेंट्स केल्या होत्या करणाऱ्यांनी. त्यांना हे माहिती नाही की ती कोणाविषयी बोलतात. ज्या परमेश्वराने निर्माण केला, ज्याच्यामध्ये